लूका लिहिलं धडस खबर 4 अध्याय. येसू पवित्र आत्म्याकून भरून योर्दान नदी पैचून फिरून येऊन 2 दिवस आत्म्याकून रणात चालवा पडून सैतानकून शोधिंपबडत राहिलं. ते दिवसनात त्यांना काहीच नाही खावा. ते होल्यापायी त्यांना भुकेकून राहताने सैतान येऊन तुन देवाचं लेख होल्याक भाकर होयेसी हे गोट्या संग सांग म्हणून त्यांना संग सांगलन. त्यासाठी येसू माणूस भाकरीकूनच नाही वाचे म्हणून लिहून आहे म्हणून त्याले जवाब दिलन. तवर सैतान त्यांना धरून जाऊन भुईवर राहिले राज्या लाख्याई एक निमिषमात त्यांनाले दाखवून हे अधिकार माख हे राज्यालाच महिमा तुले देतं. ते मानले देवा पडून आहे ते कोणाले मीन देवा म्हणून घेतं की त्याले देतं. त्यालागी तुन मानले पाया लागल्या हे अख्खं तुझं होते म्हणून त्यांना संग सांगलन. त्यासाठी येसू तुझं देव होले प्रभूलेस पाया लागून त्यांनाले मात्रमस सेवा करा म्हणून लिहून आहे म्हणत त्याले जवाब दिलन. होल्यापायी त्यांना आता यरुशलेम पట్టणामाले धरून जाऊन देवाच्या गुडेचे चिकणेमावर त्यांना आता उभं ठेवून तुन देवाचं लेख झाल्याक एत्तून खालत लवू लेखनालात लिहून राहिले वाक्यमाच्याने तुत्त कापाडाले तूसाठी त्यांना धूतलाले आज्ञा देते. तुझे पादाल कव्वरस गोट्याले लागे नाहीस त्याई तुत्त हातनाकून उचलून धरतात म्हणून लिहून आहे म्हणत त्यांना संग सांगलन. त्यालागी येसू तुझं देव झालं प्रभू तर शोधिंचू नको म्हणून सांगून आहे म्हणत त्याला जवाब दिलन. तवर सैतान त्यांना तर इथले दिवस सोडून जाऊन अजून अवकाशमासाठी वाट देखत राहिलं. तवर येसू आत्म्याचे बडाकून गलिलया प्रांतमाले फिरून गेलं. त्यांना गूर्चुला खबर ते प्रदेशमाख चवलं. त्यांना अख्ख्याकून घाणता पोंदून यूदुल आराधना कराचे जागेनात बोध करत राहिलं. होल्यापायी त्यांना वाहल्ले नजरेतू पट्टणामात आलं. त्यांनाचे अलवट्याने आराम दिवसादिनी यूदुल आराधना कराचे जाग्यावर जाऊन चोदवाले उभं होलं. प्रवक्त झालं येशया लिहिलं वही त्यांनाचे हाती देवा पडलं. त्यांना वही हेले तवर प्रभूचा आत्मा मावर आहे. गरीबनाले धडस खबर प्रचार कराले त्यांना मात्र अभिषेकिंचलन. बंदीखान्यात राहिलेनात सोडवाले गुडगेनाले नदर येते म्हणून प्रचार कराले. कुंगून गेलेनात सोडवाले प्रभू दया दाखवात सालात प्रचार कराले. त्यांना मात्र धाडून आहे म्हणून लिहून राहिलं जागा त्यांनाले भेटलं. त्यांना वयेत झाकून परिचारकुडाले देऊन बसलं. यूदुल आराधना कराच्या जाग्यावर राहिली अख्खी त्यांना तर परीक्षाकून देखताने त्यांना आज तुम्ही ऐकताने हे लेखनम नेरवेरलं म्हणून त्यांसंग सांगा लागलं. तवर अख्खी त्यांना गूर्चून गवाई देत त्यांनाचे तोंडातून आले दया राहिले गोटी ऐकून आश्चर्य पडून यांना योसेपूचं लेख नव्हे की म्हणून सांगून घेत राहताने त्यांना त्यांत देखून वैद्क्या तुत्ततूनच धड करून घे मनात सामेत सांगून कपेर्नहोम पट्टणामात कोणते कामं तुन करलास म्हणून आम्ही ऐकलो की हे कामं हे तुझे देशात कर म्हणून मासंग तुम्ही हक्क सांगता म्हटलन. अजून त्यांना कोणते प्रवक्त्यातही सख्य देशात अंगीकरिंचा नाही म्हणून मीन तुम्हा संग हक्क सांगता. प्रवक्त झाले एलियाचे दिवसनात 3 साल 6 महिने आभार भुजवा पडून देशाक मोठं महाग आले तवर इस्रायेल देशात कितलीक जण रणबायक राहिल्या कन एलिया सीदोन पट्टणामाटले सारे पातू मनाचे गावात राहिले एकले राणबायको जवरस पण आणि कोणा जवरस नाही धडा पडा. अजून प्रवक्त झालं एलिशाचे दिवसनात इस्रायेलूत किती जण कुष्ठरोगाचे राहिल्या काही सिरिया देशातले नयमानु शिवाय अजून कोणीच धड नाही हवा म्हणत मीन तुम्हा संग कच्चितांग सांगता. यूदुल आराधना कराच्या जाग्यावर राहिली अख्खी त्या गोठी ऐकून रग्गेकून भरून घेऊन उठून त्यांना आता पट्टणामातून बाहेर घालून त्यांना आता खालतू पडून टाका म्हणून त्यांचं पट्टणम बांधून राहिले डोंगराच्या कोशाहोगी त्यांना आता धरून गेली. झाल्याक त्यांना त्यांचे मध्यचून दाटून त्यांनाच्या वाटेकून निघून गेलं. तवर त्यांना गलिलया प्रांतमाटले कपेर्नहोम पट्टणामात येऊन आराम दिवसादिशी त्यांले बोध करत राहिलं. त्यांनाचं वाक्यम अधिकारमाकून सांगलेच्यानी रवाचं ते त्यांनाचे बोध्याले आचार्य पडली. ते यूदुल आराधना कराच्या जाग्यावर अपवित्र होलो दैत धरून राहिलं एकलं राहिलं. ते नजरेयूड झाले येसू हमाकून तुले काय म्हणे
अंत नासड्याम कराले आलास की तुन कोण की मला ठाऊक तुन देवाचं पवित्रुड म्हणून घट्ट कीकल घातलन. त्यासाठी येसू असं म्हटलन उग्गस राही यात सोडून जाई म्हणून ते दैतात दटावले आले. दैत त्यात त्यांच्या मध्ये पडून त्याले काही हानी करण्याचं सोडून गेलं. त्यासाठी अख्खी आश्चर्य पडून हे कसंटलं गोट यनाचे अधिकारमाकुनु बडाकुनु दैतनाले आज्ञा देतानीस त्या सोडून जातात म्हणून एकल्या संग एकली सांगून घेतलात. तिथल्यात त्यांना गुरचुल खबर ते प्रांतमाख्यात चवलं. त्यांना युदुल आराधना करात जाग्यावरतून उठून सिमोनूच्या घरी गेलं. सिमोनूची सासू भर जराकून पडून राहिली ते तिम्याच्या विषयमात त्यांना संग सांगून घेतलात. येसू तिम्या जवळ उभं होऊन जरात दटावतानीस ते जर तिम्यात सोडलन. संगस तिम्या उठून त्यांले परिचारम करा लागले. दिवस जातानी किती रे रोगनाकून बाधपडाचे कोणाकोणाजवळ राहिले की ते अख्खे ते रोगनाकून राहिले नात त्यांना जवळ धरून आले. तवर त्यांना त्यांत प्रत्येकल्यावर हात मांडून त्यांत धड केलान. तिथलंच नव्हेस दैत तुन देवाचा लेख होस म्हणून कीकल घालून किती जणात सोडून गेले. त्यांना ख्रिस्त म्हणून त्यांले चवून राहिलं ते त्यांना त्यांत दट्टावून त्यांत नाही बोलू देवा. दिवस निघले तवर त्यांना बाहेर निघून रानात गेलं. पजाचा गुंपू त्यांना दांद्रत त्यांना जवळ येऊन त्यांत सोडून जाय नाहीस आगोडताने येसू मीन दुसऱ्या पाटणालात देवाचे राज्यमाचे धडच्या खबरीत प्रचार करावा याच्यासाठीच देव मत धालं म्हणून त्या संग सांगलन. फुल्यापाई त्यांना युदय प्रांत माटले युदुल आराधना करात जगनात प्रचार करत राहिलं.